आपल्याच महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी एकत्रित येऊन रिन्युएबल डिझेल आणि त्याच अनुषंगाने क्रूड ऑइल देखील बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती यशस्वीरित्या केलेली आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून आपण ह्या वाहनामध्ये रिन्युएबल डिझेल वापरतोय। हे ड्रॉप इन फ्युएल आहे, म्हणजे आपल्या पारंपरिक जे डिझेल वापरतो त्याच्याऐवजी डायरेक्टली वापरता येतं, मिक्स करूनही वापरता येतं किंवा थेट 100% हेच डिझेल पण वापरता येतं। आणि गेल्या काही दिवसाचा अनुभव असा आहे की काही फरक जाणवत नाही आहे। त्याचं आता मायलेज जे आहे ते काढण्याची देखील आमची प्रक्रिया चालू आहे आणि मला खात्री आहे की तांत्रिकदृष्ट्या सगळं योग्य राहील, कारण त्या कंपनीने याचं सर्टिफिकेशन घेतलेलं आहे। ARAI पुणे यांच्याकडूनही टेस्टिंग झालं आहे आणि त्यांना साधारण 100 कोटीचं 5% व्याजदराने सेंट्रल गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने त्यांना हे 5%नी 100 कोटीचं कर्ज देखील मंजूर केलं आहे। वेगवेगळ्या माध्यमातून टेस्टिंग केल्यानंतर मी विचार केला होता की आता स्वतःच्या गाडीमध्ये हे फ्युएल आपण वापरू। याची खासियत जी आहे, जी तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाची आहे, ती म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी याची आपल्याला मोठी मदत होणार आहे। खुद को ही जलाया जहां दिखा डरपोक गगन, उसमें हिम्मत का सूरज खिलाया, इनकलाबी थी